नमस्कार, मी संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर। देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये भारत जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील नोंदणी सुरू झाली आहे। आता गणनेसाठी कर्मचाऱ्यांची वाट पाहण्याची गरज नाही। तुम्ही स्वतः आपली माहिती ऑनलाईन नोंदवू शकता। त्यामुळे पिंपरी चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी स्वगणना करावी असे आवाहन करतो। आता स्वगणना म्हणजे काय? नागरिकांनी स्वतःहून ऑनलाईन पोर्टलद्वारे आपल्या कुटुंबाची प्राथमिक माहिती नोंदवणे म्हणजे स्वगणना। यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि माहितीतील चुकांची शक्यताही कमी होईल। आता याच्यासाठी कालावधी काय आहे? याच्यासाठी आपल्याला दिलेला कालावधी आहे 1 मे ते 15 मे 2026। परत तुम्हाला सांगतो की याच्यासाठी कालावधी आहे 1 मे ते 15 मे 2026। या कालावधीत आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता याची प्रक्रिया आपण कशी करणार? तर याच्यातल्या पहिली स्टेप अशी आहे की आपल्या स्क्रीनवर आता डिस्प्ले होत असलेल्या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे। दुसरी स्टेप, तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे पडताळणी करा। त्याच्यानंतर त्यात माहिती भरा व कुटुंब प्रमुखाचे नाव नोंदवा आणि मॅपद्वारे घराचे अचूक लोकेशन सेट करा। हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक संदर्भ क्रमांक म्हणजे सर्व माहिती भरल्यानंतर एक रेफरन्स नंबर म्हणजेच संदर्भ क्रमांक येईल, तो आपल्याला जतन करून ठेवायचा आहे। आता ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर जेव्हा जनगणना कर्मचारी आपल्या घरी येईल तेव्हा त्यांना फक्त तुमचा संदर्भ क्रमांक दाखवा। यामुळे तुम्हाला कर्मचाऱ्यांसोबत दीर्घकाळ बसून माहिती देण्याची गरज उरणार नाही। जातींच्या मोजणीसाठी सध्या केवळ SC, ST आणि इतर असेच पर्याय उपलब्ध आहेत। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार श्री महेशदादा लांडगे आणि पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री शत्रुघ्नजी काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वगणना करण्यासाठी प्रभागनिहाय जनजागृती करीत आहोत। तर आपण भारताचे सुज्ञ नागरिक आहात, आपण ही स्वगणना करा असे आवाहन करतो। जय श्रीराम।